नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओत आपण स्टाफ सिलेक्शन कमिशनकडनं घेण्यात येणाऱ्या SSC MTS म्हणजेच मल्टीटास्किंग स्टाफ नॉन टेक्निकल परीक्षेचं प्रवेशपत्र या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेलं आहे। तर आपण ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ते डाउनलोड करू शकतो। तुम्हाला त्याबद्दलचं या ठिकाणी मेल किंवा मेसेज देखील आला असेल SSC कडनं, तुम्ही चेकआउट करू शकता मित्रांनो। डाउनलोड कसं करायचं त्याबद्दलची माहिती देतोय। तर मित्रांनो, तुम्हाला SSCच्या वेस्टर्न रिजन जे मुंबईचं कार्यालय आहे त्याचं जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती यायचं आहे। आता तुम्ही या ठिकाणी येल्लोमध्ये पाहू शकता, एक आपल्याला ऑप्शन दिलेला आहे की स्टेटस डाउनलोड ॲडमिट कार्ड मल्टीटास्किंग स्टाफ। तर त्याच्यावरती मी एकदा क्लिक करतो आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक ॲडमिशन सर्टिफिकेटचं स्टेटस या ठिकाणी आलेलं आहे। तर या ठिकाणी मित्रांनो, तुम्ही दोन प्रकारे डाउनलोड करू शकता। एक तर तुम्हाला जर तुमचा रजिस्ट्रेशन ID किंवा रोल नंबर माहीत असेल तर तो या ठिकाणी टाकू शकता। त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायचे आणि शेवटी सर्च मारायचे। जर नसेल माहीत तर सिम्पली तुमच्या नावाचे पहिले 4 अक्षर किंवा शेवटचे 4 अक्षर या ठिकाणी टाकायचे। ओके, सॉरी, पहिले 4 अक्षर वरती टाकायचे आणि खाली तुमच्या वडिलांच्या नावाचे पहिले 4 अक्षर या ठिकाणी टाकायचे। त्यानंतर तुमचं डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे। ओके, डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुम्हाला हा व्हेरीफाय ह्युमनचा कॅप्चा भरायचा आणि सर्च नाव बटनावरती क्लिक करायचं आहे। तर एकदा मी टाकून घेतो एक बेसिकली। ओके, त्यानंतर ओके बेसिकली डेमो देतो मित्रांनो तुम्हाला मी। डेमो म्हणून पहा, कुठलाही कॉपी करू नका। त्यानंतर 16 ओके, तर हे टाकल्यानंतर करेक्ट असेल ते पाहू शकता आणि या ठिकाणी तुमचं डेट ऑफ पाहू शकता कधी आहे परीक्षा। ओके, काय डाऊट असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।